आज आपण रताळ्यापासून उपवासाचे गुलाबजामुन करणार आहेत। त्यासाठी आपल्याला रताळे स्वच्छ धुवून कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या आहेत। नंतर त्याचं सालपट काढायचं आहे आणि ते व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे। किसून घेतलं की आपल्याला त्याच्यामध्ये एका बाउलमध्ये ते घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे आणि एक आपल्याला कणिक तिंबतो तसा गोळा तिंबून ठेवायचा आहे। सेट होण्यासाठी 5 मिनिटे ठेवायचं आहे। त्यानंतर हाताला तूप लावून बारीक अशा गोळ्या करायच्या आहेत आणि तेल गरम झालं की तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। जास्त काळे होऊ द्यायचं नाही, कारण जास्त काळं झालं की ते पटकन करपतं। त्यासाठी मध्यम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित असं गोळं तळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे। जास्त घट्ट पाक करायचा नाही, मीडियम असा पाक तयार करायचा आणि त्याच्यामध्ये हे गुलाबजामुन रताळ्यापासून बनवलेले सोडून घ्यायचे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की ते पाकात मुरल्यानंतर चवीला खूप छान असे होतात। रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।